अशा पद्धतीने केलं क्रिशाचं बोरनान. त्याआधी तिच्या माऊने छान असं बोरनांचं डेकोरेशन केलं होतं आणि मग मी तोपर्यंत साडी घातली आणि क्रिशालाही फ्रॉक घालून तिच्या मोठ्या माऊने छान असं तिचा मेकअप केला होता. खूप क्यूट दिसत होती क्रिशा. आणि मग लगेच इथे आम्हाला तिला बोरनांचे म्हणजे हलव्याचे दागिने घालायचे होते, ते घालत होतो, पण माझ्याकडून काही घातली नाही. शेवटी आम्ही चौघी मिळून बहिणी घालत होतो. पण ज्यावेळेस तिला मोबाईल दाखवला त्यावेळेस तिने घालू दिले, पण मोबाईल जसा तिच्या हातातून घेतला ना लगेच 5 मिनिटांनी तिने सर्व दागिने काढले आणि स्वतःच मुरव्याने आंघोळ करत होती. तिला कसं समजलं बघा ना. आणि मग खरंच किती लहानाची मुलं मोठी होतात ना. गेल्या वर्षी किती छोटी होती आणि आता ह्या वर्षी इतकी मोठी झाली आणि जरा पण शांत बसत नव्हती बरं का. आणि मग लगेच औक्षण करायला घेतलं. तिच्या माऊने ओवाळून घेतलं, ती लगेच तिच्या आजीनेही ओवाळून घेतलं आणि ह्या 2 माऊनी तर फक्त तिचं मूड बघून फक्त फोटोज काढले बरं का. काही असं औक्षण वगैरे केलेलं नाही आहे. आणि मग लगेच औक्षण वगैरे झालं आणि मग लगेच आंघोळ घालायची वेळ आली. त्यावेळेस आम्हाला वाटलं की आता शांत बसणार नाही, पण खरंच खूप छान पद्धतीने बसली. तिला आंघोळ खरंच खूप आवडली आणि मुरमुरे वाटताना तर खूपच खुश होती. आणि इथे बघा बहीण भाऊ तिचे कसे चॉकलेट गोळा करतायत. आणि मग लगेच त्यांनी ही चॉकलेट घेतले आणि मग ते पण म्हणले आम्हाला पण आंघोळ घालायची. आणि मग काय क्रिशा तरी पण शांतच होती बरं का. आणि मग त्यांनी ही आंघोळ घातली, नंतर मीही घातले. तर स्वतःच्या हाताने पण आंघोळ करत होती क्रिशा आणि तिला पण छान वाटत होतं. नंतर आमच्या मायलेकीचे छान फोटो काढले आणि हलव्याचे दागिने तिने एक पण व्यवस्थित नाही ठेवला. जो हार होता तोही तोडला आणि परत नुसतं डान्स करत होती. आता काय म्हणावं ह्या लेकराला बघा. तुम्हीच बघून सांगा मला कशी नाचते ते. आणि चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.